दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काल 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान झालं आणि आज मतमोजणी होणार आहे। आज सकाळपासूनच TV9 मराठीवरती महापालिकांचा सुपरफास्ट निकाल आपल्याला बघायला मिळणार आहे। मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता, तर ठाकरे बंधूंना धक्का बसण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका जाणार असल्याचा अंदाज आहे। एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची जोरदार मुसंडी बघायला मिळू शकते। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, आपण पाहतोय खरं तर आज जनतेचा कौल हा समोर येईल। नेमका काय काय घडामोडी घडू शकतात, काय आजचं चित्र असू शकतं राज्यामध्ये? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर 29 महापालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ते पार पडलेल्या आहेत। मतदानाची टक्केवारी आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी जी आहे ती आलेली पाहायला मिळते। मुंबई शहराची किंवा मुंबई महापालिकेची मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर 55% पर्यंत अंदाजे मतदान जे आहे ते झाल्याची माहिती मिळते। अधिकृत आकडा जो आहे तो सकाळपर्यंत जाहीर निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे। आपण मुंबई शहरात आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंनी जे आहे ते एकवटलेले होते आणि त्याच्या विरोधात महायुती असा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळत होता। मतदानाची टक्केवारी पाहता आणि एक्झिट पोलनुसार भाजप म्हणजेच महायुतीची सत्ता जी आहे ती मुंबई महापालिकेमध्ये बसणार आहे अशी स्थिती आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर 2 वॉर्ड प्रत्येकी जे आहे ते सुरुवातीला मतमोजणी त्यांची होणार आहे। त्याचे 4 ते 5 राऊंड असतील। 14 टेबलवरती ही मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेने ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती बदललेली आहे। दरवेळी आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्टेशन जो सेंटर जो आहे त्यावरती जेवढे वॉर्ड असतील तेवढ्या वॉर्डची सरसकट मतमोजणी जी आहे ती केली जात होती। परंतु आता मात्र जर एखाद्या सेंटरमध्ये 10 वॉर्ड असतील तर त्या 10 वॉर्डची टप्प्याटप्प्याने मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। सुरुवातीला पहिले 2 वॉर्ड, त्यानंतरचे 2 वॉर्ड असे टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे। त्यामुळे या मतमोजणीला विलंब जो आहे तो लागू शकतो, कारण मधल्या काळात जर त्या वॉर्डमधल्या अपक्ष असेल किंवा इतर उमेदवार असेल त्यांनी आक्षेप घेतला तर तो कालावधी सुद्धा या मतमोजणीच्या मध्ये जाऊ शकतो। त्यामुळे ह्या वेळची मतमोजणीला उशीर होऊ शकतो असं महापालिकेने सुद्धा याआधी जाहीर केलं आपल्याला पाहायला मिळतंय। चुरशीची लढत आहे। गेल्या अनेक वर्षापासून 25 वर्षापासून ठाकरेंची सत्ता आहे आणि याला सुरुंग लागतो का हे बघावं लागेल। कारण आपण जर एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर एक्झिट पोलच्या आकड्यानुसार मुंबई शहरामध्ये ठाकरे बंधूंची सत्ता जी आहे ते उलथापालथ होईल असे आकडे समोर येत आहेत। तर दुसरीकडे राज्यभरातला जर आढावा घेतला तर अनेक महापालिकांमध्ये भाजप महायुतीला सत्ता जी आहे ती स्थापन करता येते असे एक्झिट पोलचे आकडे पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात प्रचार जो आहे तो जोरदार झाला होता। सगळेच राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात प्रचार करत होते आणि आता या सगळ्यांचं भवितव्य जे आहे ते बंद पेटीमध्ये पाहायला मिळतं आणि आज ह्या सगळ्या पेट्या ज्या आहेत त्या उघडल्या जातील। विनायक, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाणार आहोत निवृत्ती बाबर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता या ठिकाणी बघायला मिळू शकते। महायुती ही मुसंडी मारू शकते। नेमक्या काय घडामोडी घडू शकतात आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे मतमोजणी नेमकी किती वाजता सुरू होणार आहे? आपण जर पाहिलं तर काल 227 प्रभागांसाठी एकूण 1700 उमेदवार मैदानात होते। काल 5:30 वाजेपर्यंत मुंबईमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली। अजूनपर्यंत निवडणूक आयोगाच्या वतीनं अधिकृतपणे किती टक्के मतदान झालं याची माहिती देण्यात आलेली नाही, परंतु सरासरी 55% मुंबईमध्ये मतदान झालं असावं अशी शक्यता वर्तवली जाते। कारण की 3:30 वाजेपर्यंत 43% मतदान पार पडलं होतं, परंतु 3:30च्या नंतरची आकडेवारी निवडणूक आयोगानं दिलेली नाही। त्यानंतर आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासूनची मुंबई महानगरपालिकेची सत्ता जी आहे ती ठाकरेंकडे होती। ही सत्ता जी आहे ते ठाकरे बंधू राखणार का याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिकेचे एकूण 2199 कर्मचारी जे आहेत ते मुंबईमध्ये तैनात असणार आहेत। एकूण 23 वॉर्डमध्ये जे आहे ते या मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता सुरुवातीला पहिली मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होईल आणि नवीन नियमानुसार सुरुवातीला प्रत्येकी 2 प्रभागांची मतमोजणी जी आहे ती सुरू केली जाणार आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन जे आहे ते पूर्ण सज्ज आहे। कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।